ओके. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करत होतो, तर हॅलोफॉर्म रिॲक्शन डिस्कस केली. लास्ट लेक्चरमध्ये काय डिस्कस केली, तर हॅलोफॉर्म रिॲक्शन, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स बघतोय आपण. त्यामध्ये आपण काय डिस्कस केलेलं होतं लास्ट लेक्चरला, तर हॅलोफॉर्म रिॲक्शन बघितलं. आता आपण काय बघूया, तर अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. कोणती रिॲक्शन बघूया, अल्डोल condensation reaction. This is chemical properties of aldehyde ketones and carboxylic acid मधला फोर्थ पॉइंट. कोणता पॉइंट आहे, तर फोर्थ पॉइंट आहे कोणता, तर अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. नाव अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन कशामध्ये होते, दिस रिॲक्शन, ही जी रिॲक्शन आहे, दिस रिॲक्शन is carried out. This reaction is carried out in the aldehydes or ketone containing alpha hydrogen attached. Alpha hydrogen attached to what? Alpha hydrogen attached to alpha carbon. Alpha hydrogen attached to what? Alpha carbon. रिॲक्शन कशामध्ये होते, दिस रिॲक्शन इज कॅरीड आउट इन अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. पण अशा अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स मध्ये ज्यामध्ये अल्फा हायड्रोजन आहे, जो अटॅच कोणाला आहे, तर अल्फा कार्बन. अल्फा हायड्रोजन अटॅच टू व्हॉट, अल्फा कार्बन. ओके. नाउ नेक्स्ट, when two aldehyde or ketone undergo this reaction, it follows. कोणतं मेकॅनिझम फॉलो करते, तर it follows nucleophilic addition reaction mechanism. It follows nucleophilic addition reaction. कोणतं फॉलो करते, तर न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन ही कॉन्सेप्ट काय करत असतो, तर फॉलो करत असतो. हिअर टू मॉलिक्युल्स of aldehyde, two molecules of aldehyde or ketone, two molecule of aldehyde or ketone react with each other. Two molecules of aldehydes or ketone react with each other to in presence of aqueous NaOH, aqueous BaOH twice, aqueous NaOH, aqueous BaOH twice, K2 and alkalis. मोस्टली आपण काय घेतो, तर अल्कलीज घेतो, KOH किंवा Na2CO3 किंवा E2CO. हिअर दोन मॉलिक्यूल अल्डिहाइडचे किंवा कीटोनचे रिॲक्ट होतात एक दुसऱ्याबरोबर इन प्रेझेन्स ऑफ aqueous NaOH, BaOH, KOH or Na2CO3 to give beta hydroxy aldehyde. एकतर बीटा हायड्रॉक्सी काय देतं, अल्डिहाइड देतं. एकतर बीटा हायड्रॉक्सी काय देतं, अल्डिहाइड देतं, किंवा और बीटा हायड्रॉक्सी कीट. and this reaction is reversible reaction. This reaction काय आहे, this reaction is रिव्हर्सिबल रिॲक्शन. ही रिॲक्शन रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, पण इक्विलिब्रियम आपण अचीव करू शकतो अंडर सर्टन कंडिशन्स. काय करू शकतो, तर इक्विलिब्रियम
होतं बघा, दी अल्फा कार्बन ॲटम, दी अल्फा कार्बन atom of second molecule attacks the carbonyl group, attacks the carbonyl group of, carbonyl group कशाचं, of first molecule. मग तो अल्डिहाइड असू शकतो किंवा कीटोन असू शकतो. The alpha carbon atom of second molecule attacks the carbonyl group of the first molecule and undergo what? Nucleophilic, and undergoes nucleophilic addition and forms two groups. इथे दोन ग्रुप होतात. ह्याचं नाव अल्डोल और कीटोल म्हणतो. कीटोन असेल तर कीटोल, अल्डोल असेल तर अल्डोल, कीटोन असेल तर कीटोल आणि अल्डिहाइड असेल तर अल्डोल. आता अल्डोल का म्हणतो, तर जेव्हा मी इथे रिॲक्शन लिहिन त्यावेळेस मला लक्षात येईल काय आहे बघा, की हा अल्ड ग्रुप म्हणजे अल्डिहाइड ग्रुप आणि हा ओएल म्हणजे ओएच ग्रुप असतो. हा कीट म्हणजे कीटोन ग्रुप आणि ओएल म्हणजे काय असतो, अल्कोहोल असतो. मग सगळ्यात बघूया सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन. सगळ्यात पहिला काय बघूया, सेल्फ अल्डोल काय बघूया तर कंडेन्सेशन. आता सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन मध्ये काय असतात, तुम्ही जो काही अल्डिहाइड ग्रुप घेताय किंवा जो काही कीटोनिक ग्रुप घेताय ते दोन्ही सेम असतात, वेगळे नसतात. ते दोन्ही सेम असतात, वेगळे नसतात. When I'm talking about self-aldol condensation, जेव्हा मी self-aldol condensation म्हणतेय त्यावेळी दोन्ही ग्रुप अल्डिहाइड किंवा कीटोनिक दोन्ही ग्रुप काय असतात, सेम. मग इथं मी ऍसिटाल्डिहाइड घेते CH3C. आता हा डबल बॉन्ड O इथे लिहिते काय, आणि हा लिहिण्यासाठी असा रिझन आहे, असाच लिहायचं कधी पण पहिला मॉलिक्यूल. कारण काय म्हटलंय की द अल्फा कार्बन ॲटम, जो अल्फा कार्बन ॲटम सेकंड मॉलिक्यूलचा अटॅक करतो फर्स्ट मॉलिक्यूलच्या कार्बोनिल ग्रुपला, म्हणून फर्स्ट मॉलिक्यूलचा कार्बोनिल ग्रुप असा ओपन ठेवला. आता सेकंड मॉलिक्यूल आहे तसं आहे CH3C डबल बॉन्ड OH. दोन्ही ग्रुप सेम आहेत, दोन्ही ग्रुप काय आहेत, सेम आहे. हे बघा, कार्बोनिल कार्बनला जॉईन असलेला कार्बन अल्फा कार्बन, कार्बोनिल कार्बनला जॉईन असणारा कार्बन अल्फा कार्बन, आणि त्याच्याबरोबर जे काही हायड्रोजन्स आहेत ते अल्फा हायड्रोजन्स, ते काय आहेत, अल्फा हायड्रोजन्स आहेत. म्हणजे CH3C डबल बॉन्ड O काय आहे, H आहे. आता काय म्हटलं, न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन होते. हा, तर अल्फा कार्बन बघा, अल्फा कार्बन ॲटम ऑफ सेकंड मॉलिक्यूल अटॅक्स द फर्स्ट मॉलिक्यूल्स कार्बोनिल कार्बन इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट, डायल्यूट अल्कली. आता इथे डायल्यूट अल्कली काय घेते तर डायल्यूट NaOH घेते. आता होतंय काय बघा, हा CH3 आहे ना, हा मी असं लिहिताना असं लिहिते काय, H लिहिते, डॅश इथं काय लिहिते CH. त्याचं पण रिझन आहे. हा मग CH2 हा कार्बन काय असणार आहे, मायनस, आणि हायड्रोजन काय असणार आहे, प्लस असणार आहे. हा ऑक्सिजन इथं काय होणार आहे, शिफ्ट, ह्यावर चार्ज मायनस येणार आहे आणि ह्यावर चार्ज काय येणार आहे, प्लस. तर मी काय म्हटलं, दी अल्फा कार्बन ऑफ सेकंड मॉलिक्यूल, हा फर्स्ट मॉलिक्यूल आहे, सेकंड मॉलिक्यूल आहे. द अल्फा कार्बन ऑफ सेकंड मॉलिक्यूल अटॅक्स दी कार्बन ऑफ फर्स्ट मॉलिक्यूल. आणि हा हायड्रोजन जो आहे तो कशाला जॉईन होतो, मग इथं फॉर्म होताना काय होतंय बघा, CH3, C इथं काय आहे H, हा हायड्रोजन इथं झाला O मायनस, आणि हा बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे इथं काय आला, OH आला. हा काय आला, OH आला. परत हा बघा CH2, परत C डबल बॉन्ड OH. न्यूक्लियोफिलिक ऍडिशनच झाली ना, ह्यावरती मायनस चार्ज होता, ह्यावरती मायनस चार्ज होता आणि ह्यावरती प्लस चार्ज होता.
मग हा मायनस हा प्लसला अटॅक करतो आणि हा प्लस काय करतो तर मायनसला अटॅक करतो. प्लस काय करतो तर मायनसला काय करतो तर अटॅक करतो. मग काय झालं अल्फा कार्बन ॲटम ऑफ सेकंड मॉलिक्यूल ऑलवेज अटॅक्स द फर्स्ट मॉलिक्यूल्स आणि दोन्ही सेम असल्यामुळे हा पहिला घ्या किंवा हा पहिला घ्या तुम्हाला रिॲक्शन काय मिळणार आहे सेम प्रोडक्ट तुम्हाला एकच मिळणार आहे. आता बघा हा ह्याला कार्बन कार्बनला जॉईन असलेला अल्फा कार्बन आणि हा कोण आहे त्याच्या बाजूचा बीटा. टोटल कार्बन किती आहे 1 2 3 4. मग ह्याला नाव देताना काय लिहिणार आहे अल्फा डॅश हायड्रॉक्स सॉरी अल्फा नाही बीटा डॅश हायड्रॉक्सी काय लिहिणार तर ब्युट्रा अल्डिहाइड. समजतंय का बीटा पोझिशनला OH जॉईन आहे ना म्हणून काय लिहिलं बीटा डॅश हायड्रॉक्सी काय आला तर ब्युट्रा अल्डिहाइड. त्याला ब्युट्रा अल्डिहाइड आला. डायल्यूट एनएलच्या प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन झाली. आता परत हा जो काही फॉर्म झालाय दिस बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. मग अल्डिहाइड असू दे किंवा कीटोन असू दे काय दिस बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड if contains अल्फा हायड्रोजन ॲटम. बघा इफ कंटेन जो काय तुमचा बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड अल्डिहाइड आहे म्हणून किंवा कीटोन असेल तर this beta hydroxy aldehyde if contain alpha hydrogen atom it undergoes dehydration. It undergoes dehydration in presence of acid. Acidच्या प्रेझेन्स मध्ये काय होतं त्याचं डिहायड्रेशन. This beta hydroxy aldehyde if contains जर बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड मध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम असेल तर त्याचं काय होतं डिहायड्रेशन होतं इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड अँड इट गिव्स आणि तो देतो अँड इट गिव्स व्हॉट इट गिव्स अँड इट गिव्स अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड and it gives unsaturated aldehyde or unsaturated heat. एकतर unsaturated aldehyde देतं किंवा unsaturated काय देतं कीटोन देतं. सेकंड स्टेप लिहिते बीटा हायड्रॉक्सी ब्युट्राल्डिहाइड CH3. परत इथं काय आहे C, इथं काय आहे H, इथं काय आहे OH आहे, इथं परत काय आहे CH2, परत C डबल बॉन्ड O, तर काय H. याचं काय केलं ऍसिड हायड्रोलायसिस सॉरी ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड असतं डिहायड्रेशन साठी. मी म्हटलं की अल्फा कार्बन ॲटमला हायड्रोजन असायला पाहिजे. अल्फा कार्बन ॲटमला किती हायड्रोजन आहेत 2 आहेत. त्या 2 हायड्रोजन मधला एक इथला हायड्रोजन आणि एक इथला OH जातो डिहायड्रेशन H आणि OH जातो. मग इथला H आणि इथला OH गेला तर इथला डबल बॉन्ड येते. म्हणजे फॉर्म होताना काय होतंय CH3 CH डबल बॉन्ड C परत इथं काय येणार आहे H परत काय येणार आहे C डबल बॉन्ड OH. इथला हायड्रोजन गेला आणि इथला OH गेला डबल बॉन्ड फॉर्म झाला. मग टोटल कार्बन किती आहेत 4. मग ते नाव काय येणार आहे 1 2 3 4 ब्यूट डॅश 2 डॅश EN डॅश 1 डॅश A. पूर्ण लक्षात घ्या ह्यामध्ये आपण खूप सारे रिॲक्शन्स बघायचे आहेत. तुमच्या टेक्स्टमध्ये जास्त रिॲक्शन दिलेले आहेत आणि कंडिशन्सही दिलेले नाही आहेत. मी सगळे रिॲक्शन्स तुम्हाला मॅक्झिमम मी दाखवणार आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट अँड इट इज आस्क्ड फॉर एक्झामिनेशन. एक्सप्लेन दी अल्डोल कंडेन्सेशन इन डिटेल विथ सुटेबल एक्झाम्पल्स. 3 मार्काला विचारतात. सो द रिॲक्शन इज कॅरीड आउट इन द अल्डिहाइड्स और कीटोन्स इफ इन नाही इफ ही रिॲक्शन कॅरी आउट करतो जर अल्डिहाइड किंवा कीटोन मध्ये काय आहे अल्फा हायड्रोजन ॲटम अटॅच टू अल्फा कार्बन ॲटम आहे. आता अल्फा हायड्रोजन किंवा हे काय असतं बघा हा C डबल बॉन्ड O आहे. इथं काय आहे CH3 इथं पण काय आहे CH3. ह्याला अटॅच
कार्बोनिल कार्बनला अटॅच असणारा अल्फा, मला किती हायड्रोजन आहेत 3. मग जी पर्टिक्युलर अल्डोल कंडेन्सेशन आहे ते कोण देऊ शकत नाही, अल्डोल कंडेन्सेशन कोण देऊ शकत नाही तर असे अल्डिहाइड्स किंवा कीटोन देऊ शकत नाही ज्यामध्ये अल्फा कार्बनला हायड्रोजन ॲटम अटॅच नाही आहे. मग मोस्टली फॉर्मल्डिहाइड्स, फॉर्मल्डिहाइड डज नॉट गिव, फॉर्मल्डिहाइड आणि बेन्झल्डिहाइड दोन्ही पण, फॉर्मल्डिहाइड अँड बेन्झल्डिहाइड डज नॉट गिव व्हॉट, सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन. कोणतं कंडेन्सेशन देऊ शकत नाही, सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन. बघा आम्ही का म्हटलं सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन, त्याचं रिझन नंतर तुम्हाला एक्सप्लेन करेन. सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन म्हणजे दोन्ही फॉर्मल्डिहाइड्स किंवा दोन्ही बेन्झल्डिहाइड्स घेतलं तर अल्डोल कंडेन्सेशन ही कन्सेप्ट देणारच नाही. कारण का, जर मी फॉर्मल्डिहाइड घेतला HC डबल बॉन्ड OH, इथं अल्फा कार्बन आहे का, नाही. अल्फा कार्बन नाही तर अल्फा हायड्रोजन असणार आहे का, नसणार आहे. बेन्झल्डिहाइडला पण सेम आहे, अल्फा कार्बन असणार आहे का, नाही. अल्फा कार्बनच नसणार तर अल्फा हायड्रोजनचा संबंध येतो का, तिथं नसतोच, अल्फा हायड्रोजन नसतोच. सो व्हेन 2 अल्डिहाइड, 2 अल्डिहाइड किंवा कीटोन, मग 2 अल्डिहाइड सेम, 2 कीटोन सेम, किंवा एक अल्डिहाइड एक कीटोन, किंवा एक अल्डिहाइड वेगळा दुसरा अल्डिहाइड वेगळा, किंवा एक कीटोन वेगळा दुसरा कीटोन वेगळा, चालेल. दोन्ही 2 मॉलिक्यूल पाहिजे, मग दोन्ही सेम अल्डिहाइडचे असू शकतात, दोन्ही सेम कीटोनचे असू शकतात, एक अल्डिहाइडचं किंवा एक कीटोनचा असू शकतो, किंवा एक अल्डिहाइड मग दुसरा अल्डिहाइडचा असू शकतो, मग एक कीटोन मग दुसरा कीटोनचा पण असू शकतो. when 2 aldehyde or ketone undergo this reaction, हे कोणतं फॉलो करतात, it follows nucleophilic addition reaction. मग when 2 molecules, जेव्हा 2 molecules अल्डिहाइडचे किंवा कीटोनचे रिॲक्ट होतात एक दुसऱ्या बरोबर, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, अल्कलीच्या प्रेझेन्स मध्ये. मग ती अल्कली म्हणजे बेस, अल्कली कोण आहेत तर NaOH, BaOH ट्वाइस, KOH, aqueous, सगळे aqueous आहेत. aqueous KOH, aqueous Na2CO3, aqueous K2CO3. It gives what, बीटा हायड्रॉक्सीअल्डिहाइड. म्हणजे अल्डिहाइड ग्रुप असू दे किंवा कीटोन ग्रुप असू दे, त्याच्या कार्बोनिल कार्बनच्या बाजूचा कार्बन अल्फा आणि त्याच्या बाजूचा कार्बन बीटा, मग कायम बीटा कार्बनला हायड्रॉक्सी म्हणजे OH ग्रुप जॉईन असणार आहे. काय देणार आहे, जर दोन्ही अल्डिहाइड असतील तर बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड देणार, दोन्ही कीटोन असतील तर बीटा हायड्रॉक्सी काय होणार आहे तर कीटोन देणार आहे. ही रिॲक्शन रिव्हर्सिबल असते, ही रिॲक्शन काय असते, रिव्हर्सिबल असते, आणि आपण ह्याला इक्विलिब्रियम पोझिशनला आरामात आणू शकतो. ओके, ना इथं रिॲक्शन मेकॅनिझम काय आहे, इट अंडरगोस न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिॲक्शन. न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिॲक्शन तुम्हाला चांगल्या रीतीने माहिती आहे की न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिॲक्शन कशी होते आणि काय होते. इथं काय आहे की जो अल्फा कार्बन ऍटम आहे सेकंड मॉलिक्यूलचा, म्हणजे हा अल्फा कार्बन ऍटम आहे, हा अल्फा कार्बन ऍटम काय करतो, सेकंड मॉलिक्यूलचा पहिल्या कार्बनला काय करतो, अटॅक करतो कार्बोनिल कार्बनला. त्यामुळे हा शिफ्ट होतो, हा इलेक्ट्रोफिलिक असतो, हा न्यूक्लियोफिलिक असतो. मग हा मायनस आहे म्हणून ह्याला प्लस, आणि हा मायनस आहे म्हणून ह्याला प्लस, म्हणजे न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिॲक्शन अचीव होते आणि आपल्याला काय मिळतं तर बीटा हायड्रॉक्सी. टोटल कार्बन किती आहेत तर 4 आहेत, ब्युट्रा अल्डिहाइड आपल्याला काय होतं तर मिळतं. आता जर हा बीटा हायड्रॉक्सी ब्युट्रा अल्डिहाइडचा जो अल्फा कार्बन आहे, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइडचा बाजूचा कार्बन अल्फा कार्बन, जो अल्फा कार्बन आहे त्या अल्फा कार्बनला अल्फा हायड्रोजन ऍटम असेल तर ही रिॲक्शन फर्दर होऊन काय होते तर डिहायड्रेशन होते. डिहायड्रेशन म्हणजे काय, रिमूव्ह होतं वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल म्हणजे अल्फा मधला H आणि बीटा मधला OH, हे दोन्ही HOH रिमूव्ह काय फॉर्म, काय प्रोडक्ट होणार आहे वॉटर, आणि आपल्याला अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड किंवा अनसॅच्युरेटेड कीटोन मिळेल. अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड किंवा अनसॅच्युरेटेड कीटोन मिळेल. आता इथे लक्ष द्या, जेव्हा दोन्ही अल्डिहाइड ग्रुप सेम असतात किंवा दोन्ही कीटोन ग्रुप काय असतात सेम असतात, जर दोन्ही अल्डिहाइड ग्रुप सेम असतील, दोन्ही कीटोन ग्रुप सेम असतील तर तुम्हाला एकच प्रोडक्ट मिळेल 100%. आणि जेव्हा दोन्ही अल्डिहाइड किंवा दोन्ही कीटोन ग्रुप सेम असतात त्याला सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन म्हणतो. त्याला काय म्हणतो, सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन. बरं इथं पर्यंत समजलंय का, हा पॉइंट हे सगळं रब करते काय
रिॲक्शन इज कॅरीड आउट जर अल्डिहाइड किंवा कीटोन मध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम आहे तर. अल्फा हायड्रोजन ॲटम कोण तर कार्बोनिल कार्बनच्या बाजूचा कार्बन म्हणजे अल्फा कार्बन. मग जर त्याला हायड्रोजन अटॅच असतील तर तो अल्फा हायड्रोजन. मग तेच रिॲक्शन काय करतात तर कॅरी आउट करतात. मग ह्यामध्ये काय होतं की सेकंड मॉलिक्यूलचा कार्बन काय होतो पहिल्या मॉलिक्यूलला काय करतो तर अटॅक करतो. सेकंड मॉलिक्यूल काय करतो पहिल्या मॉलिक्यूलला काय करतो तर अटॅक करतो. बघा सेम आता काय घेते ऍसिटाल्डिहाइड घेतलं ना ब्युट्राल्डिहाइड घेते काय का त्याचं रिझन ही सांगते मी. ब्युट्राल्डिहाइड का तुम्हाला एक्झाम्पल म्हणून. हा बघा हा CH3 हा CH2 ठीक आहे परत CH2 परत C. लिहिताना कसं लिहायचं हे मी सांगितलंय. इथं H आणि इथं डबल बॉन्ड O. हा पहिला मॉलिक्यूल असाच आहे. हा ब्युट्राल्डिहाइड आहे. कोण आहे हा ब्युट्राल्डिहाइड आहे. परत दुसरा मॉलिक्यूल लिहिताना CH3 CH2 परत CH2 परत C डबल बॉन्ड O. सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन आहे. कोणतं अल्डोल कंडेन्सेशन आहे सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन आहे किंवा कारण दोन्ही अल्डिहाइडिक ग्रुप काय आहे दोन्ही अल्डिहाइडिक ग्रुप सेम आहे. ब्युट्रा अल्डी कोण आहे ब्युट्रा अल्डिहाइड. आता बघा हा पर्टिक्युलर कार्बोनिल कार्बन आहे. ह्याच्या बाजूचा कार्बन कोण आहे सेकंड मॉलिक्यूलचा अल्फा कार्बन अटॅक करतो त्याचबरोबर त्याचा हायड्रोजन रिप्लेस होतो. मग हा CH2 आहे. ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे. बघा इथं जागा नाही म्हणून खाली लिहिते. हे स्ट्रेट लाईन मध्येच लिहा तुमच्या बुकमध्ये. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये ॲक्वस NaOH किंवा डायल्यूट NaOH पण ते काय करतात तर लिहितात. ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. आता काय होतंय बघा इथं हाच अल्फा कार्बन आहे ना हाच अटॅक करणार. तुम्ही म्हणाल हा अटॅक करेल हा काय म्हटलंय द अल्फा कार्बन ॲटम ऑफ सेकंड मॉलिक्यूल. कार्बोनिल कार्बनच्या बाजूचा कार्बन अल्फा कार्बन आहे. द अल्फा कार्बन ॲटम ऑफ सेकंड मॉलिक्यूल अटॅक्स द कार्बोनिल कार्बन ऑफ द फर्स्ट मॉलिक्यूल. म्हणजे रिॲक्शन होत असताना काय होणार आहे तो पार्ट रखतो. म्हणजे स्ट्रेट चेन तुम्हाला एक एक्झाम्पल. स्ट्रेट चेन म्हणजे स्ट्रेट एकच एक्झाम्पल. हे सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन आहे. कसलं अल्डोल कंडेन्सेशन आहे सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन. हा सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन तर दोन्ही मॉलिक्यूल्स काय आहेत सेम आहेत. इथं घे इन प्रेझेन्स ऑफ ॲक्वस काय असणार आहे तर NaOH. आता बघा हा अल्फा कार्बन आहे. अल्फा कार्बनला हायड्रोजन किती आहे 2. मग मी मुद्दामून हायड्रोजन असे 2 लिहिते. 2 मधला एक असा लिहिते आणि एक असा लिहिते. हा अल्फा कार्बन आहे. मग अकॉर्डिंग टू अल्डोल कंडेन्सेशन द अल्फा कार्बन ऑफ सेकंड मॉलिक्यूल अटॅक्स द कार्बोनिल कार्बन ऑफ फर्स्ट मॉलिक्यूल. मग हा इथं शिफ्ट होतो. ह्यावरती चार्ज काय येतं मायनस ह्यावरती चार्ज काय येतं प्लस. इथं काय जॉईन होतं तर हायड्रोजन. मग इथं मिळताना काय मिळणार आहे बघा CH3 काय मिळतं बघा CH3 परत काय येणार आहे CH2 परत काय येणार आहे CH2 CH. इथं O आहे डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्डचा बॉन्ड इथं शिफ्ट झाला. इथं हायड्रोजन म्हणजे इथं काय येणार आहे OH. हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला. हा मायनस आणि हा काय आला प्लस. हा बघा इकडचा बघा हा कार्बनचा हायड्रोजन इथं जॉईन झाला. मग हाच कार्बन इथं जॉईन होणार.
मी काय सांगते बघा, हाच कार्बन इथं जॉईन होणार, मग हाच कार्बन इथं जॉईन होणार म्हणजे इथं मी सी लिहिते. मग ह्या कार्बन बरोबर हायड्रोजन किती राहिलंय, H एक राहिलंय. परत काय राहिलंय तर C डबल बॉन्ड OH. तुम्ही म्हणाल ना राहिलेलं कुठे, आता हा जो ग्रुप आहे की नाही एवढा, हा याचा खाली लिहायचा काय CH2 आणि काय लिहायचं CH3. समजतंय का बघा, हा एवढा जो ग्रुप आहे, हा एवढा ग्रुप इथं काय लिहायचा खाली लिहायचा. हा एवढा जो ब्रांच ग्रुप आहे हा काय लिहायचा तर इथं खाली लिहायचा. मग मला सांगा, हा मेन कार्बन आहे, कार्बोनिल कार्बन, ह्याचा बाजूचा कार्बन म्हणजे कोण आहे अल्फा, आणि हा कोण आहे बीटा. ठीक आहे, अल्फाला ब्रांच येते, कोणता ब्रांच येते आपण लिहूया, काही प्रॉब्लेम नाही, काहीही प्रॉब्लेम नाही. पण कधी पण मी काय सांगते बघा, हा अल्फा कार्बन आहे ना, हा अल्फा कार्बनच इथे अटॅक होणार आणि ही ब्रांच म्हणून येणार. बघा हे ब्रांच म्हणून लिहिलंय खाली. मग ह्याची पुढची रिएक्शन होऊ शकते का, होऊ शकते. हा ह्याचं नाव काय, ह्याचं नाव काय तर बघा, ह्याचं नाव काय असणार आहे, टोटल कार्बन किती आहेत 1 2 3 4 5 6. आता चेन लेंथ खूप मोठी आहे, चेन लेंथ खूप मोठी आहे, त्यामुळे 6 कार्बन आहेत. मग आपण आयुपीएससी नेमिंग करूया, कॉमन नेमिंग नको. ह्याला फर्स्ट कार्बन, ह्याला सेकंड कार्बन, ह्याला थर्ड कार्बन, ह्याला फोर्थ कार्बन, ह्याला फिफ्थ कार्बन, ह्याला सिक्स्थ कार्बन. मग ई पहिला येते का एच पहिला येते, ए बी सी डी ई एफ जी एच म्हणजे ई पहिला येते, म्हणजे हा इथिल ग्रुप आहे ना. मग इथं काय लिहिणार आहे 2 डॅश इथिल डॅश 3 डॅश हायड्रोक्सी. टोटल कार्बन किती आहेत 6. हेक्सेन, ई काढायचा आणि काय लावायचा ए लावायचा, ई काढायचा आणि काय लावायचा तर ए, म्हणजे काय आला तर हेक्सेनॉल, म्हणजे काय आला हेक्सेनॉल. आता नेक्स्ट बघा, इथं काय आहे परत CH3 CH2 CH2 परत CH, इथं काय आला OH, परत CH, इथं CH2 आणि काय आहे CH3 आहे. ओके, पुढे C डबल बॉन्ड O आणि इथं काय आहे तर H. हा अल्फा कार्बन आहे, ह्याचा हायड्रोजन, हा बीटा कार्बनचा OH, H आणि OH, इथं काय येणार आहे डबल बॉन्ड. ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये डिहायड्रेशन झालं. मग ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये डिहायड्रेशन झालं म्हणजे काय फॉर्म होणार आहे CH3 CH2 परत CH2 परत CH डबल बॉन्ड, कारण OH आणि H रिमूव्ह झाला, OH आणि काय रिमूव्ह झाला OH आणि H रिमूव्ह झाला. मग इथं काय येणार आहे डबल बॉन्ड, परत इथं CH2 CH3 परत इथं काय येणार आहे C डबल बॉन्ड O काय येणार आहे C डबल बॉन्ड O काय येणार आहे तर H. मग याचं नाव काय असणार आहे, परत आयुपीएससी नेमिंग द्यायचं, कॉमन नेमिंग नाही द्यायचं. 1 2 3 4 5 6 सेम नेम येते 2 डॅश इथिल 2 डॅश इथिल, परत काय आहे 2 डॅश इथिल हेक्स. आता सेकंड पोझिशनला EN आहे, डबल बॉन्ड आहे ना, फर्स्ट कार्बन सेकंड EN आणि AL. 1 डॅश AL नाही इनाल ला डायरेक्टली, कारण अल्डिहाइडिक ग्रुप हा कायम टर्मिनल एंड असतो. इथं अल्फा हायड्रोजन, अल्फा कार्बनला अल्फा हायड्रोजन ऍटम प्रेझेंट होतं म्हणून सेकंड स्टेप रिएक्शन झाली. अल्फा हायड्रोजनला अल्फा कार्बन होता म्हणून काय झालं तर सेकंड स्टेप रिएक्शन झाली. बघा काय म्हटलं की व्हेनेवर आपण काय म्हणतो, हा एक आणि एक डायल्यूट NaOH आणि KOH किंवा ॲक्वस NaOH किंवा हीट करायचं. हा काय करायचं हीट करायचं. बघा काय सांगते तर व्हेनेवर ऑन हीटिंग, काय हीट करायचं, जो काही अल्डिहाइड किंवा कीटोन आहे त्याला हीट केलं तर काय होतं, एकच मिनिट ह्याला हीट केला आणि ह्याला
इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड काय करायचं तर हिटिंग करायचं. काय होतं की whenever an aldehyde or ketone undergoes aldol condensation reaction, at that time the second molecule's alpha carbon atom attacks the first molecule's carbonyl carbon and undergoes nucleophilic addition reaction to give beta hydroxyaldehyde or beta hydroxy ketone. एक तर बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड देतं किंवा बीटा हायड्रॉक्सी काय देतं तर कीटोन देतं, विच ऑन फर्दर हीटिंग इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड, ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये जर हीट केलं तर इट अंडरगोज डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे कोणता मॉलिक्यूल रिमूव्ह होतो, वॉटर मॉलिक्यूल, कारण इथला H गेला आणि इथला OH गेला. वॉटर मॉलिक्यूल काय झालं तर रिमूव्ह झाला. काय रिमूव्ह झाला, वॉटर मॉलिक्यूल काय झाला तर रिमूव्ह झाला. ह्याला आपण काय म्हणतो तर अल्डोल कंडेन्सेशन. कारण इथं बघा ह्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप पण होता आणि OH पण ग्रुप होता, म्हणून आपण त्याला काय म्हणतो अल्डोल कंडेन्सेशन. इथं दोन्ही ग्रुप काय आहेत, सेम आहेत. बघा मी काय सांगते, इथं दोन्ही ग्रुप काय आहेत, सेम आहेत, म्हणजे दोन्ही अल्डिहाइड्स काय आहेत, सेम आहेत, म्हणून आपण त्याला काय म्हणतो सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन. काय म्हणतो आपण त्याला, सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन. काय म्हणतो आपण त्याला, सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन. इथपर्यंत समजतंय का बघा. परत मी अनेक तुम्हाला पॉइंट सांगितला की सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन कोण करू शकत नाही. सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन फॉर्मल्डिहाइड, बेन्झल्डिहाइड हे दोन्हीही करू शकत नाही. का करू शकत नाही सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन कोण करू शकत नाही तर फॉर्मल्डिहाइड आणि बेन्झल्डिहाइड करू शकत नाहीत. का, त्यामध्ये अल्फा हायड्रोजन नसतो. कोण नसतो तर अल्फा हायड्रोजन नसतो, आणि अल्फा हायड्रोजन नसल्यामुळे ते हे रिएक्शन काय करू शकत नाही तर कॅरी आउट करू शकत नाही. काय करू शकत नाही, कॅरी आउट करू शकत नाही. आता बघा कीटोनचा एक्झाम्पल देते, सेल्फ अल्डोलचं देते. कीटोनचं एक्झाम्पल कशाचं देते, सेल्फ अल्डोल कंडेन्सेशनचं देते. सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन म्हणजे काय, सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन म्हणजे काय तर दोन्ही अल्डिहाइडिक किंवा कीटोनिक ग्रुप काय असणार आहेत तर सेम असणार आहेत. मग कीटोन जर मी म्हटलं सगळ्यात इझी घेऊया, ऍसिटोन पहिला घेऊया. CH3C डबल बॉन्ड, इथं काय लिहिते CH3, डबल बॉन्ड इथे लिहिते. हे पर्पजली असं लिहायचं, पहिला मॉलिक्यूल आपल्याला रिएक्शन साठी काय होतं सोपं होतं म्हणून. CH3C CH3 डबल बॉन्ड O प्लस परत CH3C डबल बॉन्ड O CH3, हा प्रोपॅनॉन आहे किंवा आपण ह्याला ऍसिटोन ही म्हणतो. मग आता हा CH3 जो आहे ह्याला मी लिहिताना कसं लिहिते CH2 आणि इथं काय लिहिते H लिहिते. ठीक आहे, की रिएक्शन रिव्हर्सिबल असते इन प्रेझेन्स ऑफ aqueous NaOH, aqueous BaOH थ्राइस, कोणी पण आपण यूज करू शकतो. मग हा अल्फा कार्बन आहे. मग अल्फा कार्बन जो आहे तो कार्बोनिल कार्बनला, पहिल्या मॉलिक्यूलचा कार्बोनिल कार्बनला अटॅक करतो. हा असा शिफ्ट झालेला असतो, त्यामुळे ऑक्सिजन वरती काय चार्ज असतं मायनस, कार्बन वरती चार्ज काय असतं प्लस, मग हायड्रोजनचं काय होतं ते शिफ्ट. मग इथं फॉर्म होताना काय होणार आहे CH3, इथं काय येणार आहे OH, हा हायड्रोजनचा शिफ्ट झाला OH. इथं काय येणार आहे CH2, कारण एक हायड्रोजन इथं जॉईन झाला, राहिले किती हायड्रोजन, 2, CH2. इथं C डबल बॉन्ड O काय आला तर CH3, काय आला तर CH3. आता ह्याचं नाव काय असणार आहे सांगा. हा अल्फा, हा बघा कार्बोनिल कार्बनला जॉईन असलेला अल्फा, आणि हा कोण आहे तर बीटा. कोण आहे बीटा. मग टोटल कार्बन किती आहेत बघा, एक, हा मिथिल ग्रुप आहे आणि हा कॉम्प्लेक्स ग्रुप आहे, त्यामुळे ह्याचं काय करूया कॉमन नेमिंग पेक्षा IUPAC नेमिंग लिहूया. आणि ह्याचं नाव
असं म्हटलं तर हा बीटा हायड्रॉक्सी काय मिळाला आपल्याला, बीटा हायड्रॉक्सी कीटोनच मिळाला. बीटा हायड्रॉक्सी काय मिळालेला आहे तर कीटोन. म्हणजे नंबरिंग करताना कसं यायचं, हा 1 हा 2 हा 3 हा 4 हा 5. मग आपण याचं नाव लिहिताना काय करूया, 4 डॅश हायड्रॉक्सी. 4 डॅश हायड्रॉक्सी. टोटल कार्बन किती आहेत, 1 2 3 4 5. 4 डॅश हायड्रॉक्सी डॅश 4 मिथिल पण लिहायला पाहिजे ना, एम मिथिल, मिथिल ग्रुप पण ब्रांच म्हणून आहे. 4 डॅश हायड्रॉक्सी 4 मिथिल. टोटल कार्बन किती आहेत, 1 2 3 4 5. पेंटेन डॅश 2 डॅश ON. 1 2 3 4 5 पेंटेन ऑन. पेंटेन PENTAN डॅश 2 डॅश ON. समजतंय का बघा. मग आता अल्फा कार्बनला हायड्रोजन ॲटम आहे का, आहे. मग हा डिहायड्रेशन रिॲक्शन जाणार का, जाणार. म्हणजे इथं काय येणार आहे परत CH3, C इथं काय येणार आहे CH3, इथं काय येणार आहे OH, इथं काय येणार आहे CH2, इथं काय येणार आहे C डबल बॉन्ड O, इथं काय येणार आहे CH3. मग हा अल्फा कार्बन आहे, ह्याचा हायड्रोजन आणि हा OH काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. ऍसिड डिहायड्रेशन, ऍक्च्युअली ऍसिडिक डिहायड्रेशन असते इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड रिॲक्शन. हा H आणि इकडचा OH गेला, मग इथं फॉर्म होताना काय होणार आहे CH3C CH3. इथं काय येणार डबल बॉन्ड, इथं काय येणार आहे CH, इथं C डबल बॉन्ड, इथं काय येणार आहे CH. मग टोटल कार्बन किती आहे, 1 2 3 4 5. मग इथं काय येणार आहे 4 डॅश मिथिल. 4 डॅश काय येणार आहे मिथिल. टोटल कार्बन किती आहे 5. पेंट डॅश थर्ड पोझिशनला EN आहे, डॅश सेकंड पोझिशनला ON, कीटोन. सेम कीट. ओके, हा समजतंय का बघा. तर हा घेऊया एक एक्झाम्पल, CH3 CH2 C, परत CH2 CH3 C डबल बॉन्ड O. परत हा डायइथिल कीटोन आहे, ते आहे ना CH3 CH2 C डबल बॉन्ड O, परत इथं CH2 आणि इथं काय आलं CH3. हा अल्फा कार्बन आहे. बघा इथून घ्या किंवा इथून घ्या, सेम लॉजिक असतं बघा. हा अल्फा कार्बन आला, ह्यातला हायड्रोजन काय झाला, ह्यातला हायड्रोजन इथं जॉईन झाला आणि हा कार्बन इथं काय झाला जॉईन झाला. ही रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ काय झाली तर ॲक्वस NaOH. मग इथं फॉर्म होताना काय होणार आहे CH3 CH2 C. परत इथं काय येणार आहे CH2, इथं काय येणार आहे CH3, इथं O आणि इथं काय झाला H. हा OH जॉईन झाला. परत C इथं बघा, हा C कुठे गेला, एकच मिनिट, हा C आहे ना, एक हायड्रोजन कमी झाला म्हणजे राहणार काय आहे CH. पण हा CH जरी राहिला तर हा राहिला ना मिथिल ग्रुप, अल्फा कार्बन आहे म्हणजे हा कोण राहिला तर मिथिल ग्रुप. CH2 चं काय येणार आहे CO, इथं H आला OH, इथं काय आला CH, इथं काय येणार आहे C डबल बॉन्ड O CH2, इथं काय येणार आहे CH, काय आलं CH. मग इथं काय होणार आहे सांगा, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ 7, टोटल 7 कार्बन आहेत. मग IUPAC नेमिंग द्यायचं असेल तर अल्फाबेटिकली जायला पाहिजे. पहिला E येणार, E येणार म्हणजे काय येणार आहे 5 डॅश इथिल डॅश 5 डॅश हायड्रोक्सी डॅश 4 डॅश मिथिल. जरी हा नंबर 4 कमी असेल तरी पण काय घ्यायचा सेम घ्यायचा 4 डॅश मिथिल. टोटल 1 2 3 4 5 6 7, 7 मध्ये टोटल कार्बन किती झाले हेप्टेन डॅश 3 डॅश ON. हेप्टेन डॅश 3 डॅश काय येणार आहे तर ON. लक्षात घ्या का बघा, ह्याचं अनसॅच्युरेशन होणार का, होणार. ह्याचं अनसॅच्युरेशन होणार का तर होणार, अनसॅच्युरेशन ह्याचं होणार का तर अल्फा कार्बनला हायड्रोजन ॲटम आहे का, आहे. कार्बन
इथला हायड्रोजन आणि इथला OH निघणार. ह्याची पुढची रिॲक्शन तुम्ही काय कराल? हे सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन. कशाचं आहे? सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन. इथं मला समजते का बघा? हा समजले का बघा? कॉपी डाऊन करा, सगळे रिॲक्शन्स कॉपी डाऊन करा. आता काय करताय? क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन साठी रिॲक्शन दाखवते. रिॲक्शन कशासाठी दाखवते? तर क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन साठी. आता क्रॉस अल्डोल कंडेन्सेशनला काय होतं? क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन साठी काय होतं बघा? क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन साठी काय असणार आहे बाळांनो? क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन साठी दोन वेगळे अल्डिहाइडी किंवा कीटोनिक किंवा एक अल्डिहाइड किंवा एक कीटोन असते. when two molecules are different, when two molecules are what? Different, they undergoes which aldol condensation? Cross aldol condensation. But this cross aldol condensation, they gives total how many products? 4 products. ते क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन किती प्रोडक्ट देतं? 4 प्रोडक्ट देतं. आता क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन 4 प्रोडक्ट देण्याचे हे रिझन आहे. क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन 4 प्रोडक्ट देण्याचे पण रिझन आहे. काय रिझन आहे, कसे रिझन्स आहेत ते सांगते. सगळ्यात पहिला मी दोन वेगळे अल्डिहाइड घेते. CH3C डबल बॉन्ड O इथं H. हा काय घेतला? ऍसिटाल्डिहाइड घेतला. प्लस इथं काय घेते? CH3 CH2 C डबल बॉन्ड O इथं काय घेते? H. हे दोन वेगवेगळे अल्डिहाइड आहेत. दोन वेगळे अल्डिहाइड म्हणजे हा काय आहे? ऍसिटाल्डिहाइड आहे आणि हा कोण आहे? तर प्रोपिओन अल्डिहाइड आहे. दोन अल्डिहाइड्स घेतलेत, वेगळे अल्डिहाइड घेतले. 4 प्रोडक्ट कसे फॉर्म होणार आहेत? तर 4 प्रोडक्ट फॉर्म होण्याचे रिझन मी तुम्हाला सांगते. काय होतं की हा ऍसिटाल्डिहाइड स्वतः ऑक्सिडेशन करतो. प्रोपिओन अल्डिहाइड पण स्वतः अल्डिहाइड अल्डोल कंडेन्सेशन करतो. हा पण स्वतः अल्डोल कंडेन्सेशन करतो. कारण जर आपण ऍसिटाल्डिहाइड किंवा प्रोपिओन अल्डिहाइड 1 मोल जरी कन्सिडर केलं तर एका मोल मध्ये किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत? 6.022 × 10⁻23 पार्टिकल्स ऑफ ऍसिटाल्डिहाइड आहे. प्रोपिओन अल्डिहाइड किती आहे? तर 6.022 × 10⁻23 काय आहे? तर प्रोपिओन अल्डिहाइड. ऍसिटाल्डिहाइडचे 1 मोल मध्ये किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत? 6.022 × 10⁻23 आणि प्रोपिओन अल्डिहाइड मध्ये पण किती आहे? 6.022 × 10⁻23. मग हे पहिला स्वतः सेल्फ कंडेन्सेशन करून हा स्वतः एक सेल्फ कंडेन्सेशन दाखवतो. हा स्वतः सेल्फ कंडेन्सेशन दाखवतो. मग सेल्फ कंडेन्सेशन दाखवत असेल तर काय रिॲक्शन असणार आहे? CH3C डबल बॉन्ड OH परत CH3C डबल बॉन्ड OH. मग हा कार्बन ह्याला अटॅक करत असणारा इथला हायड्रोजन इथं O डबल बॉन्ड O इथं वरती H. मला सवय ते खाली घ्यायची आहे. मग इथं CH3 आहे ना, हा CH3 मधला एक हायड्रोजन इथं काय होतो? अटॅच होतो. मग आपल्याला मिळताना हा काय मिळतो? CH3CH इथं काय येणार आहे? OH. परत ह्यातला एक CH3 आहे, ह्यातला एक हायड्रोजन इथं गेलं, राहिला काय? CH2 परत C डबल बॉन्ड OH. सेल्फ कंडेन्सेशन चा पहिला प्रोडक्ट की दोन्ही ऍसिटाल्डिहाइड सेल्फ कंडेन्सेशन. प्रोपिओन अल्डिहाइड CH3 CH2C डबल बॉन्ड O आणि इथं काय आहे? H. परत CH3 CH2C
डबल बॉन्ड ओ, इथं काय लिहिते H. हा अल्फा कार्बन आहे, हा बीटा कार्बन आहे. अल्फा कार्बनचा हायड्रोजन इथं जातो आणि हा कार्बन 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 इथं काय होतं, लिंक होतं. म्हणजे परत सेल्फ कंडेन्सेशन हा देताना काय येतो CH3 CH2, इथं काय COH आला, वरती काय आला H आला, इथं काय येणार आहे CH2 चा एक हायड्रोजन गेला, राहिला किती हायड्रोजन, एक CH, इथं किती राहिला CH3, इथं किती राहिला C डबल बॉन्ड OH. हे दोन्ही सेल्फ कंडेन्सेशनचे प्रोडक्ट आहेत. बघा मी म्हटलं की ऍसिटाल्डिहाइड जर 1 मोल कन्सिडर केला तर त्यामध्ये 6.022 × 10⁻23 मॉलिक्युल्स आहेत. प्रोपिऑन अल्डिहाइड जरी 1 मोल कन्सिडर केला तर त्यामध्ये 6.022 × 10⁻23 मॉलिक्युल्स आहेत. मग त्यातले थोडे स्वतःच्या स्वतः अल्डोल कंडेन्सेशन दाखवतात, म्हणजे दोन सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन प्रोडक्ट असतात. म्हणजे हे ह्यानं सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन केलं, ह्यानं सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन केलं. ह्यानं सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन करून प्रोडक्ट काय मिळाला CH3 C, इथं काय आहे OH, इथं काय येणार आहे H, परत इथं काय येणार आहे CH2 C डबल बॉन्ड OH. हा एक सेल्फ अल्डोल कंडेन्सेशनचा प्रोडक्ट. दुसरा सेल्फ अल्डोल कंडेन्सेशनचा प्रोडक्ट हा त्याचा खालचा काय असणार आहे CH3 CH2 C, इथं OH येणार आहे, इथं H येणार, इथं CH येणार, इथं CH3 येणार, इथं C डबल बॉन्ड O काय येणार आहे H. दोन सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन प्रोडक्ट झाले. मग ह्याचं नाव काय असणार आहे 1 2 3 4. हा अल्फा, हा बीटा, हा अल्फा कार्बन आहे, हा बीटा कार्बन आहे, हा बीटा हायड्रॉक्सी, टोटल कार्बन किती आहे 4, ब्यूट्रा अल्डिहाइड. ठीक आहे. आता ह्यामध्ये 1 2 3 4 5 ब्यूट्रा नंतर वेल्ड्राल्डिहाइड असतो. मग हा काय आहे बीटा हायड्रॉक्सी अल्फा मिथिल इथे येणार, बीटा हायड्रॉक्सी, बीटा पोझिशनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे, डॅश अल्फा पोझिशनला मिथिल ग्रुप आहे, तर काय येणार आहे वेल्ड्राल्डिहाइड. 1 2 3 4 5 टोटल कार्बन किती आहे 5. म्हणजे हा बीटा हायड्रॉक्सी ब्यूट्राल्डिहाइड हा ऍसिटाल्डिहाइडचा सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन प्रोडक्ट आहे. बीटा हायड्रॉक्सी अल्फा मिथिल वेल्ड्राल्डिहाइड हा प्रोपिऑन अल्डिहाइडचा सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन प्रोडक्ट आहे. आता नेक्स्ट हे प्रोडक्ट बघूया. क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन मध्ये काय होतं बघा. आता क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन करतो, पण क्रॉस अल्डोल कंडेन्सेशनचे 4 प्रोडक्ट आहेत. त्या 4 प्रोडक्ट मध्ये जे 2 प्रोडक्ट आहेत ते सेल्फ अल्डोलचे आहेत. हे वरचे आहेत ते 2 सेल्फ अल्डोलचे आहेत, म्हणजे स्वतःच्या बरोबर त्यांनी काय केलं कंडेन्सेशन केलं. हे 2 पहिले जे आहेत ते सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन. ठीक आहे. हा खालचा पार्ट रफ करते, म्हणजे मला परत रिॲक्शन तिथे दाखवताना काय होतं प्रॉपरली मी दाखवू शकते. आणि काय होता थर्ड प्रोडक्ट काय असतो की त्या केस मध्ये काय होतो हा पहिला मॉलिक्यूल म्हणून ऍक्ट होतो आणि हा दुसरा मॉलिक्यूल म्हणून ऍक्ट होतो. दिलाय तसंच एक ऍक्ट होतो आणि त्याचं उलट पण होऊ शकते ना की हा पहिला मॉलिक्यूल म्हणून पण बिहेव करू शकतो आणि हा दुसरा मॉलिक्यूल म्हणून पण काय करू शकतो बिहेव करू शकतो. मग मी म्हणते जेव्हा CH3C डबल बॉन्ड OH हा काय आहे पहिला मॉलिक्यूल आहे, इथे डबल बॉन्ड O खाली लिहिते, इथं H वरती लिहिते, आणि प्रोपिऑन अल्डिहाइड हा दुसरा आहे CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. मग हा अल्फा कार्बन आहे, ह्याचा अल्फा कार्बन इथं जॉईन होणार आणि ह्यातला हायड्रोजन इथं काय होणार आहे अटॅच होणार आहे. रिॲक्शन रिव्हर्सिबल असल्यामुळे इथं CH3CH इथं काय येणार आहे OH. इथं बघा हा CH2 मध्ये एक हायड्रोजन गेला, राहिला किती CH, इथं काय आला CH3, इथं काय आला C डबल बॉन्ड O, इथं काय आला तर H. हा एक झाला, हा एक मिळाला काय काय तर हा फर्स्ट मॉलिक्यूल म्हणून बिहेव करतोय आणि हा काय म्हणून बिहेव करतोय सेकंड मॉलिक्यूल म्हणून बिहेव करतोय. त्याचं उलट हा बघा CH3
CH2C डबल बॉन्ड O आणि इथं काय आहे H. हा पहिला मॉलिक्यूल आहे आता प्रोपियोनल्डिहाइड आणि ऍसिटल्डिहाइड हा काय आहे तर दुसरा मॉलिक्यूल आहे. हा लिहिताना सोपा जाण्यासाठी मी असं लिहिते. हा अल्फा कार्बन आहे. हा अल्फा कार्बन इथं अटॅक करतो, ह्यातला हायड्रोजन इथं काय करतो अटॅक करतो. रिव्हर्सिबली हा रिॲक्शन होत असताना काय होणार आहे CH3 CH2 CH इथं खाली काय येणार आहे OH. हे बघा ह्यातला एक हायड्रोजन कमी झाला म्हणजे जॉईन कोण होणार आहे CH2. परत इथं काय येणार आहे C डबल बॉन्ड O, इथं काय येणार आहे H. समजते का? हे स्वतःच स्वतः अल्डोल कंडेन्सेशन केलं, ह्यानं पण स्वतःच्या स्वतः अल्डोल कंडेन्सेशन केलं. दोन मॉलिक्युल्स काय झाले फॉर्म झाले. क्रॉस अल्डोल कंडेन्सेशनला काय होतं हा पहिला मॉलिक्यूल म्हणून बिहेव करतो, प्रोपियोनल्डिहाइड सेकंड मॉलिक्यूल म्हणून बिहेव करतो. सिमिलरली प्रोपियोनल्डिहाइड सेकंड मॉलिक्यूल म्हणून बिहेव करतो आणि ऍसिटल्डिहाइड प्रोपियोनल्डिहाइड फर्स्ट मॉलिक्यूल म्हणून बिहेव करतो आणि ऍसिटल्डिहाइड सेकंड मॉलिक्यूल म्हणून बिहेव करतो. मग ह्याचे दोन प्रोडक्ट किती आहेत CH3CH इथं काय आहे OH, इथं CH, इथं काय आहे CH3 C डबल बॉन्ड OH. परत त्याचं पुढचं CH3 CH2 CH इथं काय येणार आहे OH, इथं CH2. परत C डबल बॉन्ड O इथं काय येणार आहे H. मग ह्याचं नाव काय बघूया सेम 1 2 3 4 बीटा हायड्रोक्सी बीटा हायड्रोक्सी आणि काय आहे अल्फा मिथिल. टोटल कार्बन किती आहे 1 2 3 4 ब्यूटा अल्डी. नेक्स्ट 1 2 3 4 5 हा अल्फा बीटा बीटा हायड्रोक्सी वेल्ड्रा अल्डिहाइड वेल्ड्रा अल्डिहाइड. आता ह्या सगळ्याचे जे अल्फा कार्बन आहे ह्या सगळ्यांचा जो अल्फा कार्बन आहे ह्या सगळ्यांचा जो अल्फा कार्बन आहे ह्या सगळ्यांचा जो अल्फा कार्बन आहे त्या अल्फा कार्बनला हायड्रोजन आहे, त्यामुळे इथला हायड्रोजन इथला OH डबल बॉन्ड येईल. इथला हायड्रोजन एक हायड्रोजन आणि इथला OH परत डबल बॉन्ड होईल. इथला OH आणि इथला हायड्रोजन डबल बॉन्ड होईल. इथला हायड्रोजन आणि इथला OH आणि इथला हायड्रोजन डबल बॉन्ड होईल. म्हणजे हे सगळे कंडेन्स होऊ शकतात. हे सगळे कंडेन्स होऊन काय फॉर्म करू शकतात, हे सगळे काय कंडेन्स म्हणण्यापेक्षा मी म्हणते की त्यामध्ये एलिमिनेशन रिॲक्शन होईल आणि एलिमिनेशन रिॲक्शन मध्ये काय प्रोडक्ट मिळेल बघा CH3C इथं H इथं डबल बॉन्ड इथं CH इथं C डबल बॉन्ड OH. परत काय देणार आहे CH3 CH2 CH इथं डबल बॉन्ड इथं C CH3 C डबल बॉन्ड OH. परत इथं CH3 इथं C हा H इथला OH निघाला डबल बॉन्ड C CH3 C डबल बॉन्ड OH. परत हा CH3 हा C H2 हा C H डबल बॉन्ड परत CH OH आणि H निघाला परत C डबल बॉन्ड OH. This is the reaction of aldol condensation, cross aldol condensation. कोणती रिॲक्शन आहे ही क्रॉस aldol condensation ची आहे. कोणती आहे क्रॉस aldol condensation ची. टोटल प्रोडक्ट किती मिळाले 4. प्रोडक्ट किती मिळाले 4. पहिले दोन आहेत ते सेल्फ aldol condensation चे आणि दुसरे दोन आहेत ते क्रॉस aldol condensation चे. पहिले दोन आहेत ते सेल्फ aldol condensation चे आणि दुसरे दोन आहेत ते क्रॉस aldol condensation चे. रिॲक्शन समजतात का बघा. इथं मेजर मायनर वगैरे सगळं लक्षातून काढून टाका. मी पहिला जो लिहिलाय हा त्याचा aldol condensation प्रोडक्ट लिहिलाय. दुसरा जो लिहिलाय डिहायड्रेशन aldol condensation डिहायड्रेशन aldol condensation डिहायड्रेशन aldol condensation डिहायड्रेशन. परत ती मोठी तेवढी स्पेस मिळत जाणार नाही.
आणि इथं मी सेपरेटली रिॲक्शन्स लिहून दाखवले. पहिला सेल्फ अल्डोल दाखवला ह्याचा, मग ह्याचा सेल्फ अल्डोल दाखवला, मग हा फर्स्ट आणि हा सेकंड मॉलिक्यूल बिहेव करतो, परत हा सेकंड मॉलिक्यूल जेव्हा बिहेव करतो त्यावेळेची रिॲक्शन अल्डोल कंडेन्सेशन. समजलं का बघा. ह्याचे आणि एक दोन एक्झाम्पल सांगायचे ते नेक्स्ट लेक्चरला सांगते, पण इथंपर्यंत समजलं का सांगा. क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन म्हणजे काय? कंडेन्सेशन ऑफ टू डिफरंट अल्डिहाइडिक और कीटोनिक ग्रुप. म्हणजे दोन अल्डिहाइडिक वेगळे ग्रुप आहेत किंवा दोन्ही कीटोनिक ग्रुप वेगळे आहेत किंवा एक अल्डिहाइड आहे किंवा एक कीटोन आहे, कोणतंही चालतं. दोन्ही वेगळे अल्डिहाइड आहेत, दोन्ही वेगळे कीटोन आहेत किंवा एक अल्डिहाइड आहे आणि एक काय आहे कीटोन आहे. ह्याचे आणि एक दोन एक्झाम्पल्स